नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। महाराष्ट्रातील आशा वर्कर व गटप्रवर्तक यांची मागणी पूर्ण होईल का? सांगली जिल्हा तालुका खानापूर तालुक्यातील जवळपास 150 आशा वर्कर व गटप्रवक्ता दिनांक 8/2/2024 रोजी रात्री 10च्या सुमारास विटा येथून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या मागण्या घेऊन शिंदे साहेबांना भेटून मुख्यमंत्र्यांनी आशा वर्कर आणि गटप्रवक्तांबाबत घेतलेल्या निर्णयाचे काय झाले व त्यांचा GR कधी निघणार आहे, तसेच आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी व आपण दिलेला शब्द पाळावा असे निवेदन आज दिनांक 9/2/2024 रोजी मुख्यमंत्री यांना देण्यात येणार असून या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील आशा वर्कर व गटप्रवक्ता ठाणे येथील मुख्यमंत्री कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन निघालेत। इंडिया न्यूज 28 सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड। आशा सेविका यांनी मुंबईला जाण्याचे निवेदन केलेलं आहे, म्हणजे त्यांच्या संपाचा काहीतरी विषय आहे आणि त्यांना मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त खानापूर तालुक्यातून संपूर्ण खेडेपाड्यातनं आशा वर्कर निघालेले आहेत। तर थोडंसं आपण जाणून घेऊया। मॅडम, कुठपर्यंत जाणार आहात आपण? आम्ही ठाण्याला जाणार आहोत। जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही ठाण मांडून बसणार आहोत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ आणि त्यांना विचारू की बाबांनो, आम्हाला तुम्ही फसवणूक जी केलेली आहे ती फसवणूक आमची थांबवणार आहात की नाही। कारण आम्ही 18 ऑक्टोबर पासून संपात होतो, ते 9 नोव्हेंबर पर्यंत आमचा संप चालू होता। 23 दिवसाचा संप होता। त्या संपाच्या कालावधीत आम्हाला त्यांनी घोषणा केलेली की आशांना 7,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये तुम्हाला वाढ जाहीर करतो आणि त्यांनी आश्वासन दिलं। त्यानंतर आम्ही संप पाठीमागे घेतला, त्यांनी प्रस्ताव तयार केला पण अजून सही झालेला नाही। त्याच्यानंतर आम्ही 12 तारखेला परत एकदा संपात जात आहोत, 12 जानेवारी पासून संपात जात आहोत असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं की आम्ही 12 तारखेपासून संपात जात आहोत। त्याच्या अगोदर जर तुम्ही GR काढला तर ठीक आहे, नाहीतर आम्ही त्याच्या अगोदर आम्ही ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकत आहोत। पण त्यांनी त्या पाठपुरावा केला नाही आणि आम्हाला त्यावेळेला सुद्धा माघार म्हणजे शांत बसावं लागलं। म्हणून आम्ही परत एकदा आवाज उठवला की आम्ही 12 तारखेपासून संपात जात आहोत आणि आजचा आमचा जो 28-29 दिवस झाले संपाचा आमचा चालू आहे। त्यानंतर आम्ही 12 तारखेला सांगलीला मोर्चा काढलेला पालकमंत्र्यांच्या कार्यालयावरती। जवळजवळ 3 ते 4 तास आम्ही रस्त्यावर ताटकळत उभा राहिलेलो होतो। पण पालकमंत्र्यांनी काय म्हणाले तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आंदोलन केलं, पालकमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत गेलत त्यावेळेस? महत्वाचं म्हणजे आम्हाला पालकमंत्री भेटलेच नाहीत। म्हणजे पालकमंत्र्यांना तुम्ही आधी त्यांना निवेदन दिलेलं होतं की आम्ही 12 तारखेला तुमच्या कार्यालयावरती येणार आहोत, तुम्ही आम्हाला काहीतरी तुमच्या थ्रू आम्हाला काहीतरी निर्णय द्यावा। तरी पण त्या दिवशी पालकमंत्री उपस्थित नव्हते। जवळजवळ 4 तास आम्ही तिथं रस्त्यावर गेट बंद केलेला आणि रस्त्यावर उभा राहिलेलो होतो। अगदी उन्हात अनात अशा तळमळत सगळ्या बसलेल्या होत्या, तरीही त्यांचं कुणीही निवेदन घेण्यासाठी आलं नाही आमचं। त्याच्यानंतर मग शेवटी त्यांनाच त्यांचे प्रतिनिधी म्हणून आले आणि त्याने आमचं 4 तासानंतर निवेदन घेतलं आणि पालकमंत्री तर स्वतः काही उपस्थित राहिलेच नव्हते। त्याच्यानंतर आता आमचा हा 30वा दिवस आहे, 28-29वा दिवस चालू आहे। विट्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आले होते, त्यांना सुद्धा आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला पण पहिल्यांदा आम्हाला तिथं चान्स मिळाला नाही। आम्ही रस्त्यात असं आडवं उभा राहिलो तेव्हा मंत्र्यांनी गाडी थांबवली आणि आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला जे बोललोय तो देतो, पण आम्हाला ठोस पाहिजे, आम्हाला GR हातात पाहिजे। नुसतं आश्वासनावर पोट भरत नाही, आम्हाला ठोस पाहिजे, आम्हाला GRच हवाय आमचा। म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावरती, जिल्हाधिकारी कार्यालयापासून मुख्यमंत्र्यांचा बंगला जवळच आहे, आम्ही जवळजवळ महाराष्ट्रातून 72,000 आशा आणि 3,500 गटप्रवर्तक उद्या त्यांच्या त्या कार्यालयाच्या समोर ठाण मांडून बसणार आहे। जोपर्यंत आमचा GR निघत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही। याच्या आधी काय म्हणाले होते मुख्यमंत्री तुम्हाला? मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली, प्रस्तावही तयार केला, आशांना 7,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 10,000, पण प्रत्यक्षात आमच्या पदरात ते अजून पैसे पडलेले नाहीत। त्यामुळे तुम्ही आता इथनं मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला? हो, कारण प्रत्येक खेड्यातनं पाड्यातनं आता हे बघा तुम्ही बॅगा बघा, कुणाची छोटी मुलं आहेत, कुणाची सासू आजारी आहे, कुणाचे सासरे आजारी आहेत, कुणाचं छोटं मुलं आहे, कुणाचा नवरा आजारी आहे, काही स्वतः आजारी आहेत। आता ही आशा आहे, तिचा आता जर तिला बोलायला लावलं तर तिचा घसा पूर्ण पॅक आहे।
याच्यात BP वाल्या बऱ्याच आहेत, शुगरवाल्या बऱ्याच आहेत. आता आम्ही जाणार आहोत, ते ठाण मांडून बसणार आहोत. जर समजा या कालावधीत जर एखाद्या आशाला काही झालं तर सर्वस्वी हे जे सरकार आहे हे त्याला जबाबदार राहणार आहे. आम्हाला खात्री आहे तुम्ही आवाज शब्द जो दिलाय तो पाळलाच पाहिजे आणि नाही पाळला तर त्याचं काय परिणाम होतील ते तुम्ही पुढे बघावं. बरं, इथनं तुमचं जाण्याचं नियोजन कसं आहे? आम्ही एकतर ट्रेननं प्रत्येक भागाभागातनं, कोण ट्रेननं गेले, कोण बसनं गेले, ज्या भागातनं ज्या पद्धतीने जाता येईल त्या पद्धतीने सगळे नाही, आता तुम्ही तर इथनं खानापुरात विट्यातनं मुंबईपर्यंत कसं जाणार? हा, आम्ही आता आमच्या गाड्या सांगितलेल्या आहेत, तेही प्रत्येकानं अगदी उधारीवर एकमेकाजवळ उसनं पासनं पैसे घेऊन चाललेलो आहोत. म्हणजे थोडक्यात वर्गणी करून सनेन तुम्ही गाडीची व्यवस्था. हो, वर्गणी करून. तर बघा मित्रांनो, या आशा सेविकांचं असं म्हणणं आहे आणि यासाठी यांनी शासनाकडे आवाज उचललेला आहे आणि काही यांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी यांना सबूत देऊनही पाळला गेलेला नाही. यांचं म्हणणं आहे की आमच्या हातामध्ये GRच पाहिजे. मी दिलीप गायकवाड, इंडिया न्यूज 28 विटा.